तर राज्यातलं वातावरण उद्योगस्नेही ठेवण्यामध्ये सरकार अपयशी ठरते का असा प्रश्न उपस्थित करण्यामागची दोन प्रमुख कारणं. एक, चाकण MIDCतल्या उद्योजकांनी दिलेला स्थलांतराचा इशारा. दोन, राज्यातल्या बंद पडलेल्या कंपन्यांची केंद्र सरकारनं दिलेली आकडेवारी. या दोन मुद्द्यांवर बोट ठेवत शरद पवारांनी फडणवीस सरकारला सल्ला दिलाय. दुसरीकडे ज्युनियर पवारांनी म्हणजेच रोहित पवारांनी स्वतः चाकण MIDCला भेट देत उद्योग मंत्र्यांना फेस टू फेस चर्चा करण्याचं आव्हान दिलंय. एकूणच पवार कुटुंबियांच्या या भूमिकेवर सरकारचं काय म्हणणं आहे? शरद पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना फडणवीस नेमकं काय म्हणालेत? रोहित पवारांनी दिलेलं चॅलेंज उदय सामंतांनी स्वीकारलंय की झिडकारलंय? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बघूया ABP माझाचा हा स्पेशल रिपोर्ट. रस्ते कुणाचे आहेत, कुणाच्या अखत्यारीत हे कसं आम्हाला समजणार? उद्योजक म्हणून, सामान्य नागरिक म्हणून आम्हाला एवढंच अपेक्षित आहे, पण ते दुर्दैवाने होताना दिसत नाही. MIDC म्हणते की हे बघा आम्ही इथपर्यंतचे रस्ते केले, पुढचं ते NHAI कडे. पाण्याने भरलेले खड्डे त्याची दुरुस्ती केली जात नाही. रस्त्यावर उभे असलेले ट्रक्स, मल्टी ॲक्सल व्हेकल्स सर्वत्र. एकीकडे असुविधांना कंटाळून पुण्याच्या चाकण MIDC मधील जवळपास 20 कंपन्यांनी स्थलांतराचा इशारा दिला. दुसरीकडे गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील 36,000हून अधिक कंपन्या बंद पडल्याची आकडेवारी केंद्र सरकारनंच दिली आहे. या दोन्ही मुद्द्यांना हात घालत शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या वारशाची आठवण करून देत फडणवीस सरकारला सल्ला दिलाय. चाकणमधील 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या कंपन्यांमध्ये 2000हून अधिक कामगार कार्यरत आहेत. हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात, औद्योगिक ताकद कायम राहावी, यासाठी सरकारने या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसदेत माहिती दिली की 5 वर्षात महाराष्ट्रातील 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्या. मात्र कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना मोबदला मिळाला का, याची माहिती मात्र सरकारकडे उपलब्ध नाही. हे धक्कादायक आहे. सरकार कोणत्याही विचारांचं असो, औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिलेला वारसा राज्यकर्त्यांनी टिकवावा. शरद पवारांच्या या एक्स पोस्टची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील बंद कंपन्यांच्या आकडेवारीचं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिसफंक्शनल. 76% कंपन्यांची नोंदणी झाली पण सुरू झाल्या नाहीत. एकत्र आल्यानं 12% कंपन्या बंद आहेत, 2% कंपन्या विसर्जित झाल्या. नवख्यांनी सोयीचा अर्थ काढला, तुम्ही ज्येष्ठ, तुमचा गैरसमज होऊ नये. देशात 31 लाखांहून अधिक कंपन्या रजिस्टर्ड आहेत, पण 21 लाखच सक्रिय आहेत. राहिला प्रश्न चाकणचा, तर काही समस्या निश्चितपणे आहेत. मंत्री उदय सामंत यांना लक्ष घालण्यास सांगितलंय. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात. म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली. सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत. सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत. ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतात. ही फक्त बोंब आहे. हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सत्य नाही. महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर 1 होता. महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि महाराष्ट्र उद्योगामध्ये 1 नंबरच आहे. राजकीय कामासाठी चार्टर विमान घेऊन फिरणारे उद्योग मंत्री उदय सामंत चाकण MIDCची समस्या फोनवरून सोडवत आहेत, असा परखड सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारला. फोनवर कामं होणार नाही. इंडस्ट्री मिनिस्ट्री फोनवर कामं. पॉज इंडस्ट्री आहे. उठा आणि जा ना. एवढे चार्टर आणि हेलिकॉप्टरनी फिरत असतात नाही मंत्री सगळीकडे. इलेक्शनला जेव्हा नाशिकला त्यांची सीट अडचणीत येते तेव्हा चार्टर मिळतं ना. पण हजारो लाखो गरीब मुलांच्या जेव्हा नोकऱ्या जातात तेव्हा यांना चार्टर सुचत नाही. एक तर मोदीजी म्हणतात चार्टरनी जाऊ नका. ह्यांच्यातला एक मंत्री चार्टरशिवाय कुठे जात नाही. मग जेव्हा लाखो नोकऱ्यांची जायची चाकणला वेळ येते, 2.5 तासावर चाकण आहे मुंबईवरनं. एवढी मोठी ती काय लिंक म्हणतात, अटल लिंक वगैरे केलं ना तुम्ही, मग बसा ना गाडीत आणि जा. फोनवर एवढं काय महत्त्वाचं काम आहे इंडस्ट्री मिनिस्टरला की ते चाकणला जाऊ शकत नाही.
पवार कुटुंबाकडून दिला जाणारा सल्ला भाजपच्या विखे पाटलांना फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न वाटतोय. आता शेवटी मान्य मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण दिल्यानंतर मी काय सांगणार आहे. जो फेक नेरेटिव्ह सातत्यानं खरं म्हणजे पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहे, परंतु त्यांचं संपूर्ण जे वाटचाल पाहिली ती अशाच पद्धतीने फेक नेरेटिव्ह पुढे गेलेली आहे. म्हणून तर आज त्यांच्या पक्षाची अधोगती अशी झालेली आहे. याच विखे पाटील साहेबांना सांगायचे तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये पेपर फुटला. हे 2 वर्षापूर्वी मी सांगत होतो, तेव्हा हेच विखे पाटील म्हणले होते रोहित पवार फेक नरेटिव्ह स्प्रेड करतायत, रोहित पवारवर FIR झाले बाहेर. ते आज सिद्ध झाले, ते मॅटली सिद्ध केलेलं आहे की त्यात भ्रष्टाचार झालेला आहे. राजीनामा पहिला देता का ते आधी सांगा, मग पवार साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करा. फेक नरेटिव्ह काय नाही, हे आकडे खरेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधल्या बऱ्याच कंपन्या महाराष्ट्राला सोडून बाहेर जात आहेत. ज्या चाकण MIDCचा मुद्दा जोरदार गाजतोय त्या MIDCला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भेट दिली. काही किलोमीटरच्या प्रवासासाठी 1.5 तास खर्ची गेल्यानंतर रोहित पवारांचा पारा चढला आणि त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंतांना आमने सामने चर्चा करण्याचं आव्हान दिलं. आम्ही डायरेक्ट म्हणतोय, जर उदय सामंत साहेब हे या राज्याचे इंडस्ट्रियल मंत्री आहेत, ते काय करतात कसे करतात हे आम्हाला माहिती आहे. आम्ही चॅलेंज करतो की त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करायला तयार आहे, एक संयुक्तिक प्रेस कॉन्फरन्स घ्यायला तयार आहे. टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर आमच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि आम्ही पुराव्या सकट आणि प्रेझेंटेशन सकट या महाराष्ट्राची आज आर्थिक काय परिस्थिती झाली हे सांगायला तयार आहोत. हे मात्र आमचं धाडस झालं, बाकीच्यांकडे धाडस आहे का बघूया. येऊ देत ना, मग चर्चा करू. शरद पवार साहेबांच्या ट्विटला मी बांधील आहे. शरद पवार साहेबांच्या ट्विटच्या संदर्भात मी चर्चा केलेली आहे. जे राजकारण करतायत त्यांचं राजकारण त्यांना लक्षाला हो. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जेव्हा माध्यमांनी या मुद्द्यावरून प्रश्न विचारला तेव्हा त्यांचं उत्तर हे असं होतं. ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होते. ज्यांना मतं दिलेत त्यांना विचारायचं. विरोधक म्हणून तुम्हाला तेच म्हणतोय, ज्यांना सत्ताधारी म्हणतात खड्डेच नाहीत करत आणि मोठ्या प्रमाणात खड्डे. मी तेच सांगतोय, ज्यांना सत्ता दिली ना त्यांना विचारायचं. महाराष्ट्राच्या माथ्यावरचा प्रगत राज्याचा मुकुट कायम ठेवायचा असेल तर राज्यातले उद्योग वाढवले पाहिजेत. मात्र राज्यातले आहेत तेच उद्योग स्थलांतराची भाषा करत असतील आणि बंद पडणाऱ्या कंपन्यांचा आकडा हजारोंच्या घरात असेल तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे. सर्वपक्षीय नेत्यांना एकच आवाहन आहे, नवे उद्योग आणा आणि आहेत ते टिकवा. जर महाराष्ट्रातून उद्योग गेले तर आता मारताहेत तशा बोंबा मारण्याशिवाय कोणताच उद्योग राहणार नाही. नाजिम मुल्ला, ABP माझा, चाकण, पुणे.